श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या भारतभूमीला सोने की चिडिया असं म्हटलं जायचं. हे आपल्याला माहीतच आहे. इथल्या मातीत, जुन्या वाड्यांमध्ये, गडकिल्ल्यांच्या तटांमध्ये आणि प्राचीन मंदिराच्या गर्भगृहात आजही अगणित संपत्ती दडलेली आहे. अशा अनेक कथा आपण ऐकतो. पूर्वीच्या काळी बँका किंवा लॉकर नव्हते. त्यामुळे राजमहाराजे, सावकार आणि सामान्य लोकही आपल्या कष्टाची कमाई शत्रूपासून किंवा चोरांपासून वाचवण्यासाठी जमिनीत पुरून ठेवत असत. पण पुरलेले हे धन पुन्हा सापडावे यासाठी आपले पूर्वज तिथे काही सांकेतिक खुणा करून ठेवत. ही कोडी सोडवणे प्रत्येकाला जमले नाही. तर काही विशिष्ट चिन्हे अशी आहेत जी थेट गुप्तधनाच्या अस्तित्वाकडे इशारा करतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशाच 5 रहस्यमय चिन्हांबद्दल आणि संकेताबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुम्हालाही तुमच्या जुन्या वाड्यात किंवा शेतात अशा खुणा दिसल्या तर त्याचा अर्थ काय असू शकतो? चला तर मग इतिहासाच्या या रहस्यमय पानात डोकावूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती तुम्हाला थक्क करेल. विषयाकडे वळण्यापूर्वी हे समजून घेणे गरजेचे आहे की जुन्या काळ धन केवळ जमिनीत खड्डा खणून पुरले जात नसायचे. त्यामागे एक शास्त्र आहे. धन सहसा घराचे नैऋत्य किंवा ईशान्य कोपऱ्यात किंवा मुख्य प्रवेशाच्या खाली पुरले जाई. अनेकदा या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी काही विशिष्ट धार्मिक विधी केले जातात किंवा तिथे संरक्षणात्मक चिन्हे कोरली जात. खजिना शोधणे सोपे नसावे म्हणून कोडी किंवा नकाशे दगडात कोरून ठेवले जात. तर आपण जाणून घेऊया पहिले संकेत. नाग किंवा सर्पाची प्रतिमा. गुप्तधनाचा उल्लेख निघाल्यावर सर्वात पहिले डोळ्यासमोर येते ते म्हणजे नाग. जुन्या वाड्यांच्या भिंतीवर किंवा जमिनीच्या दगडावर जर तुम्हाला फणा काढलेला नाग किंवा वेटोळे घातलेला नाग दिसला तर ते गुप्तधनाचे मोठे लक्षण मानले जाते. जर नागाचे तोंड जमिनीच्या दिशेला असेल तर संपत्ती खाली आहे असे मानले जाते. जर नाग सरळ रेषेत असेल तर संपत्ती मार्ग दाखवणारी असू शकते. असे मानले जाते की ज्या धनावर कोणाचा लोभ असतो तिथे नागाचा वास असतो. मात्र हे केवळ भीती घालण्यासाठी नसून ते एक रक्षण म्हणून तिथे कोरले गेलेले असते. तर आपण जाणून घेऊया दुसरा संकेत. भारतीय संस्कृतीत स्वास्तिक आणि कलश हे मांगल्याचे चिन्ह आहेत, पण पुरातत्व आणि गुप्तधन शास्त्रात त्यांचे अर्थ वेगळे निघतात. जर एखाद्या जुन्या बांधकामात किंवा गुहेच्या प्रवेशद्वारावर उलटे किंवा विशिष्ट कोनातले स्वस्तिक दिसले तर ते तिथे धन साठवल्याचे प्रतीक असू शकते. दगडावर कोरलेला कलश किंवा कुंभ हे समृद्धीचे लक्षण आहे. अनेकदा कलशाच्या मुखाच्या दिशेला किंवा ज्या बाजूला कलश झुकलेला आहे त्या दिशेला खजिना असण्याची शक्यता असते. हे संकेत अत्यंत सूक्ष्म असतात आणि ते शोधण्यासाठी तीक्ष्ण नजर लागते. संकेत आपण तिसरे जाणून घेऊया. काही विशिष्ट प्राण्याची शिल्पे देखील धनाचा मार्ग दाखवतात. कासव हे स्थिरतेचे प्रतीक आहे. जर दगडावर कासवाचे शिल्प कोरलेले असेल तर त्याच्या पोटाच्या खाली किंवा त्याने ज्या दिशेला तोंड केले आहे तिथे धन असू शकते. मासा हे पाण्याचे प्रतीक आहे, पण कोरडवाहू जागी माशाचे चिन्ह दिसणे म्हणजे तिथे सोन्या चांदीचा साठा असणे हा इशारा असतो. हत्ती हे राजवैभवाचे प्रतीक आहे. हत्तीची सोंड ज्या दिशेला वळलेली असते तो मार्ग संपत्तीच्या दालनाकडे जातो असे जुन्या काळात मानले जाई. तर आपण जाणून घेऊया चौथे संकेत. केवळ दगडी चिन्हेही नाही तर निसर्गही काही संकेत देतो. असे मानले जाते की पिंपळ, वड किंवा उंबराच्या झाडाच्या खाली जिथे जमीन सतत ओलसर राहते किंवा जिथे गवत कधीच वाळत नाही तिथे जमिनीखाली धातूचा मोठा साठा असू शकतो. धातूच्या उष्णतेमुळे किंवा ऊर्जेमुळे जमिनीच्या वरच्या थरात काही बदल घडतात. जर एखाद्या विशिष्ट ठिकाणी चालताना जमिनीचा पोकळ आवाज येत असेल तर तिथे तळघर किंवा गुप्त खोली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर आपण जाणून घेऊया पाचवा संकेत. अनेकांकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेली जुनी कागदपत्रे किंवा ताम्रपत्र असतात. यात थेट इथे धन आहे असे लिहिलेले असते. त्याऐवजी सूर्योदयाच्या वेळी ज्या झाडाची सावली जिथं पडते तिथे 10 पावले उत्तर अशा प्रकारची कोडे दिली जातात. जुन्या नकाशामध्ये डोंगर, नदी आणि विशिष्ट मंदिरे यांचे संदर्भ घेऊन खजिन्याचे स्थान निश्चित केले जाई. हे नकाशे समजून घेण्यासाठी जुन्या मापन पद्धतींचा अभ्यास करावा लागतो. भक्त हो, गुप्तधनाचा विषय रोमांचक असला तरी स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार कष्टाचा पैसा हाच खरा पैसा आहे. स्वामी म्हणतात, विनासायास मिळालेले धन टिकत नाही. अनेक लोक गुप्तधनाच्या मागे लागून आपले आयुष्य उद्ध्वस्त करतात किंवा अंधश्रद्धेला बळी पडतात. जर तुम्हाला वास्तवात अशी काही चिन्हे दिसली तर वैयक्तिक स्वार्थासाठी वापरण्यापेक्षा त्याचा ऐतिहासिक महत्त्व ओळखून कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. पुरातत्व विभागाला कळवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, कारण ही आपल्या देशाची संपत्ती आहे.
व्हिडिओच्या या भागामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. गुप्तधन मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अघोरी विधी किंवा बळी देणे हे पाप आहे किंवा कायद्याने गुन्हा आहे. प्रत्येक चिन्हाचा अर्थ खजिनाच असतो असे नाही. अनेकदा ती केवळ धार्मिक किंवा वास्तू सौंदर्याचा भाग असू शकतात. मित्रांनो, भारताचा इतिहास अशा अनेक रहस्यांनी भरलेला आहे. लपलेली संपत्ती शोधण्यापेक्षा आपल्या पूर्वजांनी दिलेला ज्ञानाचा खजिना शोधणे जास्त महत्त्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या भागात किंवा जुन्या वाड्यात अशी काही चिन्हे कशी दिसली आहेत का? हे बघा. किंवा तुम्ही अशा काही कथा ऐकल्या आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा रहस्यमय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण अशाच गूढ विषयांचा शोध घेणार आहोत. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची प्रगती होवो आणि तुम्हाला ज्ञानाचा खरा खजिना लाभो हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका थरारक विषयासह. धन्यवाद.